पक्ष सांगतात आमचं सरकार आणा आणि जनता म्हणते की आपलं सरकार येत आहे, ही आपुलकी मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नशिबामध्ये आलेली असेल. ठीक आहे, सभा होत आहेत, काल सुद्धा कोणाची झाली असेल, आज आपली होते, उद्या कोणाची होईल, परवा कोणाची होईल. आरोप प्रत्यारोप होतात, पण हे आरोप करणं याच्यामध्ये आता आपल्याला वेळ घालवायचा नाहीये. ठीक आहे, मला सुद्धा आरोप करता येतील, मला सुद्धा वेडवाकडं बोलता येईल, पण त्यांनी तुम्हाला काय मिळणार आहे? तुम्ही आज जी काय अपेक्षा घेऊन आलेला आहात, एक क्षणभर मनोरंजन होईल. घरी टीव्ही बघण्यापेक्षा इकडे येऊन जरा मोकळ्या हवेत मनोरंजनाचा कार्यक्रम बघितला, एवढंच समाधान मिळेल. आणि असे हे मनोरंजन नकला करण्याचे फालतू कार्यक्रम आपण कधीच केलेले नाही. अरे निवडणूक आहे, तमाशाची बारी नाहीये. सवाल जवाब इकडे होणार नाहीत. शिवसेना आणि ठाणे, ठाणेकर आणि शिवसेना, गेल्याच निवडणुकीत आपण केलं होतं ना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही काम करायचं थांबलेलं नाही. मला अभिमान वाटतो, शिवसेना प्रमुखांनी जी कामाची मुहूर्तमेढ आज ठाण्यामध्ये रोवली, त्यावेळेला प्रधान साहेब नगराध्यक्ष होते, तुमच्या आधी वसंतराव मराठे होते, आणि तिथपासून आजपर्यंत कामाची जी काय मालिका आहे, फक्त महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, भाजपासोबत आहे. आणि मग सरकार म्हणून जे कोणी बसलेले आहेत, सोनिया गांधी असतील, शरद पवार असतील, विलासराव असतील, अशोकराव असतील, त्यांना म्हणा येऊन एकदा या इकडे, ठाण्यामध्येच आपण इकडेच येऊया, एकच व्यासपीठ टाकू, तुम्ही या आम्ही येतो. 10 वर्षामध्ये सरकार म्हणून तुम्ही ठाण्याला काय दिलंय आणि महापालिका आमच्या ताब्यात आहे, महापालिका म्हणून आम्ही ठाण्याला काय दिलंय याचा फैसला ठाणेकरांच्या समोर होऊन द्या, आमची तयारी आहे. प्रत्येक वेळेला महापालिका आमच्या ताब्यात आहे म्हणून महापालिकेशी भेदभाव करायचा. साध्या साध्या गोष्टी, जो काही आपला इथला औद्योगिक पट्टा होता, कळवा, वागळे इस्टेट आहेत ना, मी मुद्दामून लिहूनच आणले, किसन नगर, सगळ्या वसाहती, सगळ्या उद्योग तर गेलेच, नोकऱ्या गेल्या, नवीन काहीच आलं नाही. आणि विशेष म्हणजे या पट्ट्यामध्ये जे असंख्य आपले मराठी बांधव राहत आहेत, बिल्डिंग जुन्या झालेल्या आहेत, मोडकळीस आलेल्या आहेत. महापालिकेने सरकार दरबारी मागणं केलेलं आहे की 2.5 रुपये आम्हाला पाहिजे, आम्ही विकास करतो. मला वाटतं एक कमिटी पण नेमली गेली. कुठे गेला कमिटीचा अहवाल? का नाही पुढे येत? मुंबईमध्ये जागा विकायला सरकार मागे पुढे बघत नाही. मग तिकडे 2 FSI, 3 FSI, 4 FSI देत आहेत, पैसे खात आहेत. पण ह्या इमारती वर्षानुवर्षे लोक राहत आहेत, मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, कधी काय होईल सांगता येत नाही. पण अनधिकृत म्हणून त्यांच्यावरती ठप्पा मारून त्यांना जणू काय तुम्ही नागरिकच नाही आमचे, अशा पद्धतीने वागतायत. संताप येतो तो इकडेच येतो. अनेक घुसखोर ठाण्यामध्ये घुसतायत, मुंबईमध्ये घुसतायत, बांगलादेशी येत आहेत, झोपड्या बांधून राहत आहेत. झोपड्या कायम करताना सरकारला लाज वाटत नाही. पण ही आपली हक्काची, आपल्याच रक्ताची ही माणसं ज्या इमारतीतच राहत आहेत, त्या इमारतीचा विकास करायला सरकारला वेळ नाहीये. आणि म्हणून मी त्या सगळ्यांना सांगतोय, नवे मी वचन देतोय, आपलं सरकार येणार म्हणजे येणारच, शिवशाहीचं सरकार येणारच, कोणत्याही परिस्थितीत येणार. आणि मग जे तमाम जे माझे माता भगिनी आणि बांधव त्या पट्ट्यामध्ये राहत आहेत, त्या सगळ्यांना मी वचन देतो, कोणताही कायदा हा तुमच्या आड मी येऊ देणार नाही. जो कायदा आड येत असेल तो कायदा बाजूला करून, कायद्याचा अडसर बाजूला करून, महापालिकेने जी मागणी केलेली की 2.5 FSI तो त्यांना दिला जाईल म्हणजे जाईलच. आणि त्यांना स्वतःचं हक्काचं अधिकृत घर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. अधिकृत घर कुठेतरी दिलासा द्या. तुम्ही काहीच देत नाहीयेत, घरं देत नाहीयेत, घरामध्ये प्रकाश पडत नाहीये. बरं ठीक आहे, जिकडे वीज नाही तिकडे वीज नाही म्हणून आंदोलन करतो आहोत, जिकडे वीज आहे तिकडे वीज बिल परवडत नाही म्हणून आंदोलन करतोय. मग मुंबईमध्ये BST असेल, रिलायन्स असेल, इकडे MSEB असेल, किती टक्क्यांनी वाढ? नुसतं आंदोलन, आंदोलन आणि आंदोलन, आंदोलनाखेरीज दुसरं काहीच करत नाहीयेत.
एमएससीबी भाव वाढतोय, रिलायन्स भाव वाढतोय, बीएसटी भाव वाढतोय, महागाई वाढत चाललेली आहे. एका बाजूला आमदानी काही वाढत नाहीये, नवीन नोकऱ्या मिळत नाहीयेत, उद्योगधंदे येत नाहीत. अहो, उद्योग येतील कसे? उद्योगधंदे यायला सुद्धा सरकारची इच्छा असायला पाहिजे. गेल्या वर्षामध्येच टाटाचा नॅनोचा कारखाना, काय चर्चा झाली त्याची. एक तर ती गाडी गाजली पहिली, 1 लाखामध्ये गाडी, सर्वसामान्यांची गाडी. रस्त्यावरती आल्यानंतर काय हालत होणार आहे मला माहिती नाही. कारण एक तर इतर काही शहरांना बायपास दिलेले आहेत. शहराच्या मधनं ट्रॅफिक ज्यांची गरज नसते त्या हजारो गाड्या, शेकडो गाड्या शहरातनं जात नाहीत. अनेक ठिकाणी मी सुद्धा पाहिलेत, तुम्ही सुद्धा पाहिलेत की शहराच्या बाजूने बायपास काढतात. पण आज ठाणं एवढं वाढलंय, ठाण्यामध्ये बायपास नाही, ठाण्याच्या मधनं ट्रॅफिक चालतोय, प्रदूषण होतंय. ज्यांना ठाण्यामध्ये काम नाही अचानक सुद्धा त्या ट्रॅफिकमधनं जावं लागतंय. का हा बायपास निघाला नाही याचा कोणीच विचार नाही केला. बरं, हा रस्ता बाजूला राहू द्या, पण हा गाडीचा कारखाना जो मी तुम्हाला सांगत होतो, तर टाटानं असं वाटलं नाही की महाराष्ट्रामध्ये हा नॅनोचा कारखाना काढला पाहिजे. टाटा जे उठले ते बंगालमध्ये गेले. बंगालमध्ये गेल्यानंतर तिकडे ममता बॅनर्जी मध्ये आल्या. त्यांनी तिकडे आंदोलन केल्यानंतर टाटा तिकडने जे उठले ते गुजरातमध्ये गेले. नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला. त्यांनी उद्योगपतींना सांगितलं, टाटानं सांगितलं की या तुम्ही पाहिजेत, उद्योगधंदे मला पाहिजेत, माझ्या भूमिपुत्रांना रोजीरोटी पाहिजे, तुम्ही आमच्या गुजरातमध्ये द्या, मी तुम्हाला सुविधा देतो, मी तुम्हाला जागा देतो. पण तेव्हा सुद्धा विलासराव देशमुख होते, बस फक्त स्वतःची झुलपं सांभाळण्यामध्ये मशगूल होते. ना विलासराव देशमुखांना असं वाटलं की टाटाचा कारखाना आता तिकडनं निघालाय, तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मग कुठेही न्या, तुम्ही ठाण्यामध्ये आणा, मराठवाड्यात न्या, विदर्भात न्या, उत्तर महाराष्ट्रात न्या, अरे पश्चिम महाराष्ट्रात न्या, हरकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये आला, महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मुलींना तिकडे नोकरी मिळाली असती. पण ना टाटानं तसं वाटलं महाराष्ट्रामध्ये यावं, आणि सरकारलाही वाटलं नाही. कदाचित सरकारला वाटलं असेल बरं झालं बला टळली, नाही तर सगळं काही करावं लागलं. पण एक सुद्धा उद्योगधंदा आज महाराष्ट्रामध्ये यायला तयार नाही. हे सरकार त्यांना सुविधा देऊ शकत नाही, ना वीज देऊ शकत, ना पाणी देऊ शकत, रस्ते देऊ शकत नाही, आणि काहीच नाही. नुसता अंधार माझा सोबती चाललेलं आहे. नुसतं आपलं आला दिवस गेला दिवस चाललंय आपलं. नुसतं रोज उठून बघायचं काल काय झालं, ठीक आहे, आज पुन्हा चालू.